नमस्कार मित्रांनो, मी श्री गौरव वाडेकर। आज आपण आयकर कायद्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती समजून घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्ष याची माहिती घेतली। आता पाहूया की कलम 2 उपकलम 31 नुसार किती प्रकारच्या व्यक्ती आयकर कायद्याच्या अंतर्गत येतात। आयकर कायद्यानुसार 7 प्रकारच्या व्यक्तींचे वर्गीकरण आहे। 1. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल म्हणजे सामान्य माणूस जसे तुम्ही आणि मी। 2. एओपी बीओआय संघटना किंवा व्यक्तींचा समूह। 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून एकत्रित उत्पन्न कमवतात पण स्वतंत्र व्यवसाय नोंदणी नसते तर त्यांना या श्रेणीत ठेवले जाते। 3. एचयूएफ हिंदू अविभाजित कुटुंब यामध्ये एकच पूर्वजांचे वंशज असलेले पुरुष, त्यांची पत्नी आणि मुली यांचा समावेश होतो। हे स्वतंत्र करदात्यांचे अस्तित्व मानले जाते। 4. कंपनी एखादी खासगी, सार्वजनिक किंवा सरकारी नोंदणीकृत कंपनी जी वेगळ्या कर नियमांनुसार काम करते। 5. भागीदारी संस्था म्हणजे पार्टनरशिप फर्म आणि एलएलपी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप। 2 किंवा अधिक भागीदार मिळून व्यवसाय चालवतात आणि त्यावर स्वतंत्र कर प्रणाली लागू होते। 6. स्थानिक प्राधिकरण म्हणजेच लोकल अथॉरिटी महानगरपालिका, पंचायत, विकास प्राधिकरण यासारख्या स्थानिक प्रशासन संस्थांना वेगळे कर नियम लागू होतात। 7. एजेपी म्हणजेच आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन म्हणजे नैसर्गिक व्यक्ती नसलेल्या पण कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व असलेल्या संस्था जसे मंदिर, ट्रस्ट, विद्यापीठे आणि अन्य कायदेशीर संस्था। ही वर्गवारी का महत्वाची आहे? कारण करांचे नियम, कपात आणि जबाबदाऱ्या या व्यक्तीच्या प्रकारानुसार बदलतात। आपल्या व्यवसाय किंवा उत्पन्नाच्या प्रकारावरून योग्य कर नियोजन करणे आवश्यक आहे। धन्यवाद।